तर एक मोठी बातमी येते नागपूरमधून। महाज्योतीमधील कौशल्य विकास योजनेत 190 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। सकल ओबीसी महामोर्चाने हा आरोप केला। महाज्योतीकडून या प्रकरणी चौकशी सुरू केली असल्याची माहिती साम टीव्हीच्या हाती लागलेली आहे। या प्रकरणी प्रकल्प संचालक कुणाल शिरसाठे यांना पदावरून बडतर्फ करण्यात आले। त्यांच्यावर खासगी कंपन्यांना नियमबाह्य पद्धतीने काम दिल्याचा आरोप आहे। या घोटाळ्याच्या सखोल चौकशीसाठी प्रशासनाकडून समिती स्थापन करण्यात आली असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे। पदमुक्त केलेले कुणाल शिरसाठे यांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी 10 एप्रिल पर्यंतची वेळ देण्यात आलेली आहे। आमचं असं म्हणणं आहे की 190 करोडचा घोटाळा इथे झालेला आहे। 190चा ॲब्सोल्यूट घोटाळा म्हणजे ज्यामध्ये काहीच काम झालेलं नाही आणि असं दिसते की वारावाराच हवेवरच ते सगळं काम झालेलं आहे। तर आम्ही ते 190 करोडचं एक टोटल अमाऊंट पण सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे घोटाळे ज्या कंपन्यांचे झालेले आहेत ऑलरेडी त्याच्यावर कॅगनी ताशेरे ओढलेले आहेत, त्यांचं महाज्योतीने का त्याच्यावर इन्क्वायरी करू नये, त्याची चौकशी का करू नये। 190 कोटींचा घोटाळा झालेला आहे। एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। 190 कोटी रुपयांचा महाज्योतीमध्ये घोटाळा झाल्याचं समोर आलंय। कौशल्य विकास प्रशिक्षणात या घोटाळ्याचा आरोप करण्यात आलेला आहे। तर आपण बघतोय यावेळेस नागपूरमध्ये महाज्योतीत 190 कोटींचा घोटाळा झालेला आहे। कौशल्य विकास प्रशिक्षणामध्ये घोटाळ्याचा हा आरोप करण्यात आलेला आहे। घोटाळ्या प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे।